I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. काकी, माझी चुलत बहीण हे सर्वजण राहतात. माझ्या चुलत बहिणीची 2 मुलं आशा आणि दिनू मला भेटायला येतीलच स्टँडवर. ती बघ, दिसली मला. सुनीता मावशी. सुनीता मावशी, हाय. अरे थांबा थांबा, तिला उतरू द्या. बापरे, काय गर्दी ही तुमच्या पुण्यात. आशू, दिन्या, कसे आहात? हाऊ आर यू? नेहमीच्या शिंका चालूच का तुझ्या? अरे वा, काका तुम्ही पण आलात. कसे आहात तुम्ही? हाऊ आर यू? आय एम फाईन, थँक यू. हाऊ आर यू? आय एम फाईन, थँक यू. वेर आर युअर बॅग्स? Here, I have only one bag. मी घेते. I will carry your bag. Okay, thank you. That is our rickshaw. Come, Sunita Maushi. M-O-T-I, M-O-T-I, M-O-T-I and Dinu, what are you doing? काय करतोयस? रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आशाने काय विचारलं कळलं का तुम्हाला? What are you doing? म्हणजे तू काय करत आहेस? तुम्ही पण दिनूला विचारा पाहू. आम्ही थांबतो, तुम्ही सर्वजण आता म्हणा. What are you doing, दिनू? विचारलत का बरोबर? What are you doing, दिनू? I am singing. M-O-T-I, M-O-T-I, M-O-T-I and Motya was his name. I am singing. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आशाने विचारलं What are you doing? म्हणजे तू काय करतोस? मग दिनूचं उत्तर ऐकलत ना? तो म्हणाला मी गात आहे. आय ॲम सिंगिंग. तुम्ही पण म्हणा बघू. आम्ही थांबतो, तुम्ही म्हणा आय ॲम सिंगिंग. M-O-T-I, M-O-T-I, M-O-T-I. Dinu, what are you doing? I am clapping. ते पहा, आलं आमचं घर. थांबा थांबा रिक्षावाले, पटकन. आजी, सुनीता मावशी आली. डोंट शाउट. आजीला बरं नाहीये. राहू दे, मीच आज जाऊन भेटते तिला. तुम्ही माझी बॅग आत आणाल का? हो, आणि मग आम्ही दिन्या आपण चहा आणि पोहे करूया. हो हो, चल चल पटकन. दिनू, आशा, व्हॉट आर यू डुईंग? रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आशा आणि दिनू काय उत्तर देतील? तुम्ही म्हणून बघा पाहू. स्वयंपाक करणं याला म्हणायचं कुकिंग. मग ते दोघं काय उत्तर देतील इंग्रजीत? रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्ही म्हणा बरं. आशा, दिनू, what are you doing? We are cooking. Yes, we are cooking. I am making pohe and Asha Tai is making tea. अरे वा, स्वयंपाक करायला शिकला तो ग. व्हेरी गुड. सुनीता, आज काकीला भेटून आलीस का? व्हॉट इज शी डुईंग? शी इज स्लीपिंग. ती झोपली आहे. काका, हाऊ इज शी? शी इज फाईन. जरा अशक्तपणा आहे,
पण बाकी ठीक आहे. वा, गरम गरम चहा, पोहे, माझे लाड करतात हो तुम्ही मुलं. गुड टी. आशा, गुड टी. थँक्यू. आणि माझे पोहे पोहे चांगले आहेत ना? गुड पोहे. येस, व्हेरी गुड पोहे. आशा, आशा, खेळायला येतेस? नाही, मी आत्ता नाही येत. तूच ये. मी चहा पितीये आणि पोहे खातीये. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आशा इंग्रजीत हे कसं म्हणेल हे सर्व? खाण्याला इंग्रजीत म्हणतात ईट, पिण्याला म्हणतात ड्रिंक. मग ती इंग्रजीत कसं सांगेल? मी चहा पित आहे, मी पोहे खात आहे. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्ही म्हणून बघा बरं. I am eating pohe. I am drinking tea. गुड आशा, खूप छान इंग्रजी बोलायला लागलात हो तुम्ही. थँक्यू सुनीता मावशी. थँक्यू सुनीता मावशी. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. clap, म्हणजे टाळ्या वाजवणे, dance, म्हणजे नाचणे, sing, म्हणजे गाणे, cook, म्हणजे स्वयंपाक करणे, eat, म्हणजे खाणे, drink, म्हणजे पिणे, sleep. म्हणजे झोपणे. What are you doing? I am eating. What is Maya doing? She is sleeping. What is Ramesh doing? He is cooking. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी हा प्रश्न ऐका. व्हॉट आर यू डुईंग? म्हणजे तू काय करत आहेस? व्हॉट म्हणजे काय, यू म्हणजे तू. आठवतंय ना? हा प्रश्न माझ्या मागे तुम्ही सगळे एकत्र म्हणा. व्हॉट आर यू डुईंग? आता मी तुम्हाला नाचणे, गाणे, खाणे, पिणे अशा आज शिकलेल्या शब्दांपैकी कोणत्याही एका कृतीचा अभिनय करायला सांगीन. वेगवेगळ्या मुलांनी उभं राहून मी सांगीन ती कृती करायची. मग मी विचारीन, व्हॉट आर यू डुईंग? म्हणजे तू काय करत आहेस? मग त्या मुलाने इंग्रजीत उत्तर द्यायचं, आय ॲम डान्सिंग किंवा आय ॲम सिंगिंग किंवा जो काही अभिनय केला असेल ते सांगायचं. करूया सुरू. घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील. तू खाण्याचा अभिनय कर. आता मी विचारीन त्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे बरं. व्हॉट आर यू डुईंग? बरोबर उत्तर दिलं का? आय ॲम ईटिंग
असं वाक्य सांगता आलं? गुड. पुन्हा करूया. आता दुसरं कोणीतरी. उभं असलेल्या मुलांनी काहीतरी पिण्याचा अभिनय करायचा. आता माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट आर यू डुईंग? आय ॲम ड्रिंकिंग. व्हेरी गुड. बरं, आता अजून एक वेगळ्या प्रकारचा सराव करूया. हा प्रश्न ऐका. व्हॉट इज शी डुईंग? काय अर्थ असेल या प्रश्नाचा? तुम्ही मराठीत या प्रश्नाचा अर्थ सांगा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. व्हॉट इज शी डुईंग? व्हॉट इज शी डुईंग म्हणजे ती काय करत आहे. याचं उत्तर असं देता येईल, ती नाचत आहे. शी इज डान्सिंग. माझ्या मागे सगळे एकत्र म्हणा. शी इज डान्सिंग. मग मुलाबद्दल कसं बोलू? तो काय करत आहे हे इंग्रजीत सगळे म्हणा बघू. कसं म्हणाल? तो काय करत आहे. व्हॉट इज ही डुईंग? आता ह्याच प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर द्या. तो झोपला आहे. हे कसं इंग्रजीत म्हणाल? ही इज स्लीपिंग. गुड.